माझी कमल माझ्या जीवनातून कधी जाऊ शकत नाहीये. त्या कमलनं मला प्रेम दिलंय, त्या कमलनं मला वचन दिलंय, चंदन लग्न करेन तर मी तुझ्याशी करेन. मग कोण म्हणतंय माझी कमल दुसऱ्याशी लग्न करते? ती पहा, ती पहा माझी कमल. कमल तुझ्यासाठी पाच चंदनात वेळा झालाय. कमल येणं वेळा झालाय. लागला चंदनचा विचार सोडावा आणि यांच्या संसारात रममान राहावा. हो पण हे सत्य जर हे समजा माझ्या स्वामीला समजलं तर आमच्या संसारात वाद निर्माण होतील, वाईट निर्माण होतील. पण कसं माझ्या चंदनला विसरू? परमेश्वरा तू सांगतेस काय माझ्या भविष्यात, कसं माझ्या घरात भविष्यात काय ओढाय एक माझ्या मनात निर्माण झालंय. हो काय होईल काय उदय माझी
ही आनंदाची वार्ता आहे. पण माझ्या बाबांच्या मुखातील शब्द मी ऐकले, पण मी तुझं लग्न ठरविलं ते कुणाशी असेल? इंद्रनगरी ते राजकन्या इंद्रनाथ यांच्याशी. मग मला तुमच्या बरोबर लग्न ठरविलं आहे हे माहीत असतं तर मी चंदनला वचन दिलं नसतो. फक्त एवढा माझ्या अपराध घडला. अमोल, तुझ्या लग्नाचा विचार तुझ्या प्रेमाची जाणीव न होती म्हणून मला भरोशाचा शब्द दिला आणि त्या शब्दावर विश्वास ठेवून मी तुझ्याशी लग्न केलं. मी तुझ्याशी लग्न केलं अर्थात माझा काही लोकांनी गोष्ट पण तुझ्या मुलाला तुझा लग्नामध्ये लावून दिलं म्हणजे त्यांचीही ती चूक नव्हे पण खरी चूक मात्र तुझीच आहे. कारण ज्यावेळी तुला जन्माची प्रेम हवा होता त्यावेळी वास्तविक तुझा जन्माचा विचारातून सांगायला हवा होता. कारण जन्मदाता तुझा पिता तेव्हा तू हे इंग्रजीचं सापडला म्हणून लोक करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी त्याने स्वतः तुझ्याकडे तुझा मागामध्ये म्हणून तुझा दोषी नव्हे. कारण मी असं काम झालो. अगं या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक आई बाप आपल्या मुलाला जीवापाड प्रेम करून लहानाचे मोठे करतात. सुंदर सुसंस्कार मामाचा ठरवितात. अगं या विश्वात काही अशा श्रीमंत व्यक्ती आहेत पण त्यांना संतती नाही आणि संतती असून सुद्धा केवळ त्या संततीच्या सुखासाठी दुसऱ्याच्या बाई त्याला मोल करावी लागते. असे सुद्धा आई बाप या जगात आहेत. पण त्या आई बापाची प्रामाणिक माणसं एकच इच्छा असते की आपल्या मुलाचं हित पाहावं. मग जर का मुलं जर का अशी चुकू लागली तर त्या आई बापाला त्या दोषी कधी ठरू नये. प्रेम करणं हा गुन्हा नव्हे पण केलेलं प्रेम सार्थकी लाविणं हेच फार महत्वाचं आहे. आणि इथं तू चुकली आहे. सारं सत्य माझ्या लेखासमोर आलं माझी चूक मला मानली आणि हे सारं सत्य जाणून सुद्धा राजा इंद्रनाथ कधी कैवरून जाणार आहे आणि म्हणून जाणील आणि म्हणून मनोमनी माझा एकच विचार मला सांगू लागला, कमल तुझं माझं लग्न झालं फक्त नात्याला आपण बांधले गेलो पण नात्याला जरी आपण बांधले नव्हतं जोपर्यंत आपण चुकी नाही आता जोपर्यंत आपण एक होत नाही त्यावर मी तुझ्याकडे मला आणि माझ्याकडे चुकला भेटणार नाही. आणि म्हणून विश्वाच्या ठिकाणी आतापर्यंत कोणताही पती आपल्या पतीला तो कधीच सांगणार नाही. एवढं दिव्य जो कोणी करणार नाही ते दिव्य आज मला करायचं आहे. एकच कमल अशा तऱ्हेने तू सुखी होणार नाही ना मी सुखी होणार नाही. आणि म्हणून माझ्या या निर्णयामुळं निदान तू तरी सुखी व्हावीस ही माझी प्रांजळ इच्छा आहे. आणि म्हणून मी तुला सांगतोय तुझं माझं जे लग्न झालं जे काही तुझ्यामध्ये आतापर्यंत घडलं हे सारं स्वप्न समज आणि सारं काही विसरून जा. आणि ज्या चंद्रावर तू जीवा पार प्रेम केला त्याच्याशी तुझं लग्न त्याच्याशी तुला हे करून हवा त्याच्या हाती हात तुझा
खरं तुम्ही मॅडम आहे हा सारा माझं जीवन मी तुझ्यासाठी वाहिलेलं कमल कमल ते जीवन कधी संपणार जीवन माझं तुला जीवन माझे तुला माझी
काही अर्थ नाही. तेव्हा आपण या मार्गाने पुढे गेलेलं बरं. आपल्या उपयोगाचा सुद्धा, कारण ते मला साध्य करायचंय. ते या चंदन मुळे साध्य होणार. मला माहितीये तू काही केलं नाही. चंदन नाही तुला मरणार. हे तुला मारण्यासाठी नाही. हे घाबरू नकोस. हे घाबरू नकोस. मागावं लागेल. आज ही जी तुझी अवस्था झाली आहे, मुळामुळासाठी मी जाणतोय. कमलवर तुझं प्रेम होतं. अरे त्या कमलनं तुला फसविलं आणि आज तुझी ही अवस्था करून तिनं सुखाचा संसार घातलाय. तेव्हा तुला सूड घ्यायचाय. तुझी अवस्था तिला केली, तुझ्यावरला सूड घ्यायचाय. त्या पोराच्या आतड्या खा.
हा जर का जिवंत राहिला तर आपली योजना हा इंद्रनगरीत पोचविणार. देवा चंदा फक्त विनवणी आहे. काही क्षणाचा फक्त मला अवधी द्या. या गोष्टी काय भेटेल याच्या हाताप्रमाणे जर वापरून नसेल तर नसती माझ्या कमलीचा संसार मातीभर करणारे नाही. माझ्या कमलीचा संसार मला सुखी पाहित नाही. पण याच्यासाठी असं करा. तिच्या प्रेमाच्या जीवनात ही अवस्था निर्माण झाली आहे. तिनं माझी अशी अवस्था केली आहे. नक्कीच तिचा संसार हा जर आनंदी नसेल तर नक्की तुम्ही माझ्या हितासाठी सांगत असाल तर ते या चंदनला मान्य आहे. नक्की तुमच्या शब्दाप्रमाणे चंदन वागू शकते. वागू यंत्रणी माझ्या कळवण्याचा गौरवही वाटू शकते. सागर मोरतकर यांच्यावर माझे सर्वांचे आभार मानतोय. तिच्यामुळे माझी अवस्था झाली आहे. माझ्या हाती अचंबी आलेला अर्थात निघालेली इंद्रनगरी पर्यंत इंद्रनगरीत प्रवेश करेल. इंद्रनगरीत प्रवेश करेल.